कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। सो आजचा माझा ब्लॉग असणार आहे 21 मोदकांचा। म्हणजे गणपती आले म्हटल्यानंतर आपण गणपतीसाठी नैवेद्य म्हणून 21 मोदक दाखवतो। सो मी आज तुम्हाला तो ब्लॉग दाखवणार ज्याच्यामध्ये आम्ही 21 मोदक बनवणार आहोत। सो बघू शकता आमचा बाप्पा विराजमान झालेला आहे आणि खूप छान डेकोरेशन आहे। सो चला मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या मोदकांचं नैवेद्य कसं केलं जातं, आम्ही कसे मोदक बनवतोय आणि त्याचबरोबर आम्ही नैवेद्य दाखवणार आहोत। चला तर मग आता आपण मोदकाची तयारी करत आहोत। मोदक बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मोदकाचं तांदळाचं पीठ लागतं। सो तांदळाचं पीठ आपल्याला गरम पाण्यामध्ये पूर्ण भिजवून घ्यायचंय। त्याचबरोबर आपल्याला नारळ लागतं, म्हणजे नारळाचं आपण सारण बनवतो। तर आमच्या घरचा नारळ आम्ही फोडलेला आहे। आता याच्यानंतर मी नारळ खवणणार आहे, कारण नारळ खवणूनच आपल्याला त्याचं पूर्ण सारण बनवायचं आहे। तर आता विळीवरती थोडंसं मी नारळ खवणते। तुम्ही पण तुमच्याकडे कोकणामध्ये विळी वापरता का मला जरूर कळवा, आम्ही तर वापरतोच। सो मी बनवते, नारळ खवणते आणि सारणसुद्धा बनवते। सो तुम्ही नक्की बघत राहा की माझा व्हिडिओ कसा वाटतोय, आम्ही कसे मोदक बनवतोय, सगळं गोष्ट पुढेपर्यंत बघत राहा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवत राहा की अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचे आहेत। चला गूळ सुद्धा रेडी झालेला आहे, कारण आपल्याला सारण बनवण्यासाठी गूळ लागतो। तर गूळ रेडी झालेला आहे आणि आपलं इथे सारण बनतंय गूळ आणि जे नारळ खवणलेलं आहे त्याचं आपण सारण बनवतोय। सो पाहू शकता आपलं ऑलमोस्ट सारण तयार झालेलं आहे, खूप छान आहे। आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय मी टेस्ट करू शकत नाही, पण ते कळतंय खूप छान सारण तयार झालेलं आहे। बघू शकता अशा प्रकारे आता वेळ आहे ती आपल्याला मोदक वळायची। सो आपलं पीठ बघा पूर्ण रेडी झालेलं आहे, आपण ठेवलं होतं थोडा वेळ। सो पीठ अशा प्रकारे मस्तपैकी म्हणून रेडी झालेलं आहे। येस, आपले मोदक तयार झालेले आहेत मस्तपैकी। आणि ते मध्ये दिवा दाखवण्यासाठी आपण केलेला आहे। आई बघा मोदक वळते आणि इकडे बहीण सुद्धा मोदक करते, मी सुद्धा करते, मी फक्त व्हिडिओ काढत नाहीये। सो 21 मोदक आम्ही अशा प्रकारे बनवत आहोत। 21 मोदक बनवून झाल्यानंतर ते आम्ही देवाला नैवेद्य देखील दाखवणार आहोत। सो चला आपले वन बाय वन मोदकांचं काम चालू आहे। बघा आपण बघू शकता की ऑलमोस्ट झाले, थोडे बाकी आहेत। तर ते झाल्यानंतर आपण देवाला तो नैवेद्य दाखवणार आहोत। चला आता आम्ही मोदक बनवतोय, तुम्ही नक्की खायला या, पण व्हिडिओमधूनच खाऊ शकता। सो चला व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा। आता मी दाखवते आई कशी मोदक बनवते। मस्तपैकी सारण तिने आतमध्ये टाकलेलं आहे, त्याला पाकळ्या काढत आहे ती। खूप सुंदर अशा पाकळ्या तिने काढलेल्या आहेत मोदकाला। याच्यानंतर ती वरून पूर्ण ते प्रेस करेल, म्हणजे त्याला पूर्णपणे आकार येईल। आणि आकार आल्याच्या नंतर याला वरून ती पूर्ण मोदकाचा आकार देईल। बघू शकता आपला मोदक रेडी झालेला आहे। येस, मोदक तयार झालेला आहे आणि असेच 21 मोदक आता आपण बनवून देवाला दाखवणारच आहोत। चला तर मग आता आपण मोदक उकडायला देखील ठेवणार आहोत। तर मी आता हे सर्व तयार झालेले मोदक उकडायला ठेवते। वेट, चला उकडायला मोदक ठेवलेले आहेत, ते जस्ट एक 15-20 मिनिटांमध्ये उकडतात, प्रॉपर उकडी येते त्याला। 15-20 मिनिटांनंतर आम्ही तो नैवेद्य देवाला दाखवणार। सो बघू शकता तुम्ही आमचे 21 मोदक तयार झालेले आहेत। जे सुरुवातीला म्हटलं होतं की आजचा ब्लॉग 21 मोदकांच्या व्हिडिओचा असणार आहे। सो आमचे कोकणाचे पारंपरिक पद्धतीचे मोदक तयार झाले आहेत, जे आम्ही नैवेद्य म्हणून गणपतीला दाखवतो पहिल्या दिवशी। सो 21 मोदकांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय। फायनल
फायनली आमचा मस्तपैकी गणपतीचा दिवस स्पेंड झालेला आहे आणि आमचा उपवास होता सगळ्यांचा. सो उपवास हरतालिकेचा सुटलेला आहे, जो काल होता आणि काल नंतर तो पूर्ण आज दुपारी सोडायचा असतो गणपतीला आपण पूजेला बसवल्यानंतर. सो अशा प्रकारे आमची मस्तपैकी नैवेद्याची थाळी आहे ही आणि मस्तपैकी आम्ही उपवास सोडत आहोत. सो तुम्ही देखील उपवास सोडा आणि ब्लेसिंग्स घ्या बाप्पाच्या. बाय बाय.